भगवद्गीता 9:25 यान्ति देवव्रता देवान पितॄन यान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूतईजा यान्ति मदयाजिना अपीमाम। म्हणजे देवांची पूजा करणारे देवांना मिळतात, पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात, भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी भक्ती करणारे भक्त मला येऊन मिळतात। याचे निरूपण ज्ञानेश्वरीमध्ये कसे केले आहे बघा मित्रांनो। मलाने, वाचेने व सर्व इंद्रियांनी ज्यांचा भजन प्रवाह इंद्रादी देवाकडे आहे त्यांचा देह पडता क्षणीच देव शरीर मिळते। पितरांची पूजा करणारे पितृलोकात जाऊन मिळतात। भूतखेटादी क्षुद्र देवता हीच ज्यांची श्रेष्ठ दैवते आहेत व त्यांची ज्यांनी जारण, मारण, उच्चाटन इत्यादी तामस कर्मांनी उपासना केली आहे त्यांना देह पडताच भूतखेतादी गती मिळते। याप्रमाणे ज्यांनी जशा हेतूने कर्मे केली आहेत ती त्यांना तशी फलद्रूप होतात। मग ज्यांनी डोळ्यांनी मलाच पाहिले, ज्यांनी कानांनी माझ्याच गोष्टी ऐकल्या, मनामध्ये ज्यांनी माझी कल्पना केली व वाणीने माझे वर्णन केले, सर्व अवयवांनी सर्व ठिकाणी मीच समजून ज्यांनी नमस्कार केला व ज्यांनी दानपुण्य इत्यादी जे काही केले ते माझ्याच उद्देशाने केलेले असेल, जे आत बाहेर माझ्याच योगाने तृप्त झालेले आहेत, जे आपले आयुष्य माझाच लाभ होण्याकरिता खर्च करतात, जे आपल्या ठिकाणी अहंकार घेतात पण तो आम्ही हरीचे दास आहोत असे भूषण मिरविण्याकरिता घेतात, जे एक माझ्याच लोभाने लोभी आहेत, जे माझ्याविषयीच्या प्रेमाने प्रेमयुक्त आहेत, जे माझ्या ठिकाणी भुलल्यामुळे वेडे झाले आहेत म्हणून लोकांना जाणत नाहीत, ते अशा मंत्राचा जाप करतात की त्यांना माझीच प्राप्ती होईल। अशा प्रकारे ज्यांनी कायिक, वाचिक, मानसिक या सर्व कर्मांनी माझे भजन केले त्यांना मरण येण्याच्या पूर्वीच माझ्या स्वरूपाशी त्यांचे निश्चय करून ऐक्य झाले। ते मग मरणसमयी इतर गतीस कसे जातील? याकरिता ते माझ्या सायुज्य गतीस जातात, म्हणजे मोक्ष प्राप्त करतात। अर्जुना, भक्ताने आपला आत्मा अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही। अरे मी इतर दुसऱ्या कोणत्याही उपचारांनी वश होत नाही। येथे जो मी परमात्मस्वरूप जाणले म्हणतो त्यास की कळले नाही असे समजावे। माझ्यापुढे जो आपला संपन्नपणा मिरवतो तोच त्याचा कमीपणा आहे। अथवा अर्जुना, जो मी यज्ञ, दान, तप यांच्या योगाने मी सहज भगवत प्राप्ती करून घेईन असा जर कुणाला गर्वाचा फुंज असेल तर त्या यज्ञ, दान, तप वगैरेची गवताच्या काडी इतकी देखील माझ्याजवळ किंमत नाही। अर्जुना, विचार कर, ज्ञानसंपन्नतेच्या बाबतीत वेदापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे काय? किंवा शेषापेक्षा अधिक तोंडाचा बोलणारा कोठे आहे काय? तो शेष देखील माझ्या अंथरुणाखाली लपून बसतो। दुसरा तो वेद मी असा नाही मी तसा आहे म्हणून परत फिरतो, म्हणजे त्यालाही माझा थांग लागत नाही। माझ्या ठिकाणी सनकाधिक अगदी वेडेपिसे झाले आहेत। तपस्वाची निवड करू गेले तर असा कोण तपस्वी आहे जो महादेवाच्या पंक्तीत बसविता येईल? तो शिव देखील अभिमान टाकून माझे चरणोदक म्हणजे गंगा मस्तकावर धारण करता झाला। अथवा ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरीची दुसरी कोण आहे? ज्या लक्ष्मीच्या घरी श्रियेसारख्या दासी आहेत त्यांनी भातुकली खेळताना केलेल्या घरकुलाला अमरावती हे नाव दिले, तर इंद्रादिक हे त्यांच्या खेळातील बाहुले होणार नाहीत काय? खेळाचा कंटाळा येऊन जेव्हा त्या दासी खेळ, घरकुले वगैरे मोडतात तेव्हा मोठे मोठे इंद्रासारखे असले तरी ते रंक होतात। त्या ज्या झाडांकडे इवलेसे पाहतात ते कल्पवृक्ष होतात। जिच्या घरातील दासीकडे एवढी शक्ती आहे अशी जी ऐश्वर्याची मुख्य माळकीण लक्ष्मी, तिचीही इथे किंमत नाही। हे अर्जुना, मग ती जेव्हा आपल्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्य अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली त्यावेळी ती माझ्या पाय धुण्याच्या भाग्याला पात्र झाली। एवढ्याकरिता आपल्या ठिकाणचा मोठेपणा दूरच टाकून द्यावा व लहानपणा घ्यावा। अरे अर्जुना, हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशापुढे चंद्रसुद्धा नाहीसा होतो। त्या सूर्यापुढे काजव्यांनी आपल्या थोड्याशा प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा? त्याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणा जिथे चालत नाही आणि शिवाचे तपही जिथे पुरत नाही त्या माझ्या ठिकाणी सामान्य आणि घाणेरड्या लोकांचा प्रवेश कसा होईल? याकरिता परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे, म्हणजे परमार्थात आपले शरीर त्याला तुच्छ मानावे आणि आपल्या ठिकाणी असलेल्या सर्व गुणांचे निंबलोण करावे, म्हणजे तेही तुच्छ लेखावे। तसेच संपत्तीचा पुंज ओवाळून टाकून द्यावा।